तर सरकारनं निवडणुकीआधी कोणतीही शहानिशा न करता लाडकी बहीणचे पैसे दिले अशा शब्दात संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर हल्लाबोल केलाय। की राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या आता असं ध्यानात आलेलं आहे की अनेक कमावत्या महिला, कामधंदा करणाऱ्या मुंबईतल्या महिला, ज्यांचं उत्पन्न खूप छान आहे, चांगलं आहे, मोठ्या मोठ्या कार्यालयातही काम करतात, अशा घरातल्या 3 महिलांना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जात आहेत। ही गरीब महिलांसाठी योजना होती, सामान्य महिलांसाठी योजना होती। काही लाख महिला अशा प्रकारे आता त्यांच्या समोर आलेल्या आहेत। म्हणजे हे पैसे तुम्ही चुकीच्या मार्गाने दिलेत आणि आता तुमचे डोळे उघडलेत की बोजा सरकारच्या तिजोरीवर पडतोय, तो बंद केला पाहिजे। आणि आता त्यांच्या हालचाली सुरू झाल्यात, कारण पैसे आणणार कुठून, उत्पन्नाची साधनं काय, रेव्हेन्यू सोर्सेस काय आहेत, हे आता नवीन सरकारच्या लक्षात आल्यामुळे आता फक्त आमची एवढीच प्रार्थना आहे की ज्या महिलांना हे पैसे दिले ते तुम्ही परत काढून घेऊ नका, त्यांना नोटिसेस पाठवू नका की पैसे जमा करा म्हणून, तुम्ही काही करू शकता। पण हे जे सुरू आहे त्या संपूर्ण घडामोडींवरती आमचं बारीक लक्ष आहे।